शिवकुमार गुरेलाल चव्हाण राहणार छत्रपती संभाजीनगर सालारजंग मिल्कीचा कायदेशीर वारस श्रीमती तैयबा फातेमा पिता मीर अहमद अली खान सामीस यांचा नोंदणीकृत जीपीए धारक आहे. सध्या चर्चेत असलेला सालारजंग जमीन घोटाळा 150 कोटीचा नसून 500 कोटीचा आहे. म्हणून आपण हे पत्रकार परिषद घेत आहोत. मागील 10 दिवसापासून सर्व प्रसिद्धी माध्यमातून सालारजंग इस्टेटीच्या बागशेर जंग कालदा कॉर्नर येथील जमिनी संदर्भात प्रसिद्धी होत असलेला खासदार श्री संदीपान भुमरे साहेब यांचे चालक जावेद रसूल यांनी केलेल्या जमीन घोटाळ्याविषयी बऱ्याच बातम्या वाचल्या आहेत. या बातम्यामध्ये पूर्ण सत्य नाही. सदरील घोटाळ्याची अपूर्ण माहिती दिलेली आहे. सध्या आपण ज्या प्रकरणी विषयी बोलतो ती सालारजंग यांची मिळकत आहे. ही मिळकत पूर्वीचा सर्वे नंबर 3 असून आताचा नगर भूमापन क्रमांक 14844 अ 14844 ब. बऱ्याच संपूर्ण क्षेत्र 3 एकर नसून 12 एकर आहेत. 3 एकरची खोटी बातमी दिलेली आहे. प्रकरण हे 150 कोटीचे नसून अंदाजे 500 कोटीचे एवढे आहे. तर सदरील मिळकत मेहमूद अली यांनी कित्येक लोकांना जीपीए हिबानामा ॲग्रीमेंट टू सेल करून दिलेले आहेत. मेहमूद अली हे जमिनीचे मूळ मालक नाही. त्यांनी माननीय शासनाची आणि वारसदारांची फसवणूक केलेली आहे व इतर लोकांची सुद्धा फसवणूक केलेली आहे. आम्ही माननीय आपल्या साहेबाकडे तक्रार दिलेली आहे. सदरील जमिनीचे हिबानामा करून देणारे मेहमूद अली हे सालारजंगचे मिळकतीचे कायदेशीर वारस नसून त्यांना या जमिनीबद्दल व्यवहार करण्याचा अधिकार नाही. श्रीमती तैयबा फातेमा पिता मीर अहमद अली खान सामीस या सालारजंग मिळकतीचे कायदेशीर वारस आहेत. त्यांनी हैदराबाद कोर्टामधून कायदेशीर वारसा प्रमाणपत्र मिळवले आहे. OS 68, 65, 90, 70 ही डिग्री कायदेशीर वारसांना पारित केलेली आहेत मान्य न्यायालयाने. त्याच्यानंतर OS 2378 2005 ही तैयबा फातेमाची वारसा सिद्ध केलेली आहे. यांना सालारजंग वारस म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील काही दशकापासून जे सालारजंग मिळकतीचे वारस नवाब म्हणून सालारजंग मिळकतीविषयी घोटाळे करत आहे किंवा करण्याचा प्रयत्न करत आहे त्यापैकी कोणीही न्यायालयाकडून सालारजंगचे कायदेशीर वारस म्हणून निश्चित झालेले नाही. काही लोक CS 13 1958 या डिग्रीचा आधार घेऊन संबंधित शासकीय नगर भूमापन विभागाच्या अधिकारी यांच्याशी संमत करून करोडो रुपये मूल्यांच्या जमिनीवर स्वतःचे नाव लावून कायद्याची, शासनाची, माझी व जनतेची फसवणूक करीत आहेत. CS 13 1958 ही फायनल डिग्री नसून प्रिलिमिनरी डिग्री आहे. मागील 50 वर्षापासून सदरील CS 13 1958 प्रिलिमिनरी डिग्री ही फायनल डिग्री झालेली नाही. तसा आदेश झालेला नाही. कारण आजपर्यंत ती डिग्री एक्झिक्युशन झालेली नाही. त्याच्यानंतर एक 1961 417 ही डिग्री पारित झालेली होती. त्यामध्ये जे माननीय न्यायालयाने सर्वे नंबर, ऑर्नामेंट्स हे डिक्लेअर केलेले होते. म्हणून CS 13 1958 ही प्रिलिमिनरी असून ही फायनल झालेली नाही आहे. म्हणून कोणी त्या डिग्री आधारे मालकी हक सिद्ध करू शकत नाही. CS 13 1958 डिग्रीची आड छत्रपती संभाजीनगर येथील अनेक प्रथित यश लोक संबंधी सरकारी अधिकारी यांना हाताशी धरून सालारजंग मिळकतीचे जमिनीचे व्यवहार करतात. मीर मेहमूद अली बशारत अली हे CS 13 चे 112 नंबरवर ते सांगत आहेत. त्यांनी स्वतःहून एक स्टेटमेंट दिलेला आहे
माननीय जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये की माझे जे वडील आहे ते सालारजंगचे नौकर होते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नौकर मालक होऊ शकत नाही. सालारजंग व्यतिरिक्त आपल्या पण हक्काची जागा सगळ्यांनी निर्माण केलेली आहे. जर नौकर लोक अशा मालक तर आम्ही पण सेक्युर नाही आहे. कायदा सगळ्यांसाठी आहे. कायदा हे प्रतिष्ठित लोक आणि लोकल लोक साठी नाही आहे. हा संविधान आहे. संविधान प्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. ज्या मालकांनी मला अधिकार दिलेले आहे मी त्याचा तत्पर पालन करत आहोत. आपली मागणी हा आहे की आम्हाला न्याय द्यावा. त्यांनी SLR साहेबांनी आम्हाला आदेश दिला की तुम्ही तुमच्या मालकीहक न्यायालयाकडून घोषित करत आणावे, सक्सेशन आणावे. सक्सेशन आम्ही ऑलरेडी दिलेला आहे 2005चा. आणि हे जे आदेश झालेला आहे 2014चा आमचा आदेश आहे. फातिमा बेगम ह्या कोण आहे? सालारजंगचे वारस आहे. वारस डिग्री होल्डर आहे. ते OS 68 1965 1970 प्रमाणे 5 वर्षाच्या कालावधीत सालारजंगचे वारस घोषित झालेले आहे. आजपर्यंत त्या डिग्रीला चॅलेंज नाही आहे. एकमेव वारस आहे का? एकमेव सांगता येत नाही. इतर म्हणतोय मी. कारण काय ते जे डिग्री प्रमाणे अजून 26 लोक होते ते त्यामध्ये ऍप्लिकंट होते. त्याच्यामध्ये 3 एकर जागा जे ते महानगरपालिकाने अक्वायर केलेली आहे. त्याच्या TDS साठी पण आम्ही अप्लाइड आहे. आम्ही ऍप्लिकेशन केलेलं आहे अक्विजिशन डिपार्टमेंटला. पण आता न्याय मिळणं ते खूप कठीण आहे. कारण काय याच्यात खूप लोक गुंतलेले आहे. आम्हाला ते लोक साथ देत नाही. रेव्हेन्यू मिनिस्टर कडे आम्ही गेलो. त्यांना आम्हाला निदर्शन दिलं. याची देखरेख करण्याचा अधिकार मान्य जिल्हाधिकारी साहेबाचा आहे. जिल्हाधिकारी साहेब आमच्यावर लक्ष देत नाही. वेळोवेळी आम्ही आमचं जे तत्वतंत्र आम्ही पालन करणार आहे. वेळोवेळी आमचे ऍप्लिकेशन झालेले आहे. आम्ही काय 50 वर्ष आणि 100 वर्षानंतर नाही आलेलो. आमची जी लढाई आहे सुरुवातीपासून आहे. ही जागा मोकळी आहे म्हणून कोणाची आहेत आणि आपण कब्जा करून घेऊ आणि त्याचा मालकी हक सिद्ध करू असं कसं होऊ शकत नाही ना साहेब. कानूनचा सगळं गैरफायदा घेतलेला आहे. शासनाचा गैरफायदा केलेला आहे असं म्हणणं आहे. ज्याची लाठी त्याची भैस तसा प्रकार चालू आहे. पॉलिटिकल लोकांमुळे होते सगळं ते सांगता येत नाही. पण सगळे प्रतिष्ठित लोक आहे. 1 ते 17 लोक सगळे याच्यात आरोपी आहे. ते मी पेपरमध्ये दिलेलं आहे. आजची बातमी नाही आहे. 2022 ची बातमी आहे. ते प्रलंबित आहे. 2002 12-14-2002 प्रकरण जो है वो अभी प्रलंबित है. 2001 मध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर इन्क्वायरी लावली होती. पूर्ण प्रकरणात इन्क्वायरी नंतर याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहे. न्याय मागावा तरी कुठे हेच कळत नाही मला. तुमचा सरळ आरोप आहे का जिल्हाधिकारी तुम्हाला सहकार्य करत नाही? आरोप सांगता येत नाही पण ते आम्हाला कॉपरेट करत नाही. आरोप सांगता येते. आपण आज काय म्हणताय की लेखी हे सर्वोपरी आपला अधिकार आहे. लेखी स्वरूपात आम्ही सगळं दिलेले तिथे ऍप्लिकेशन. तुम्हाला कॉपी द्या ना तुमची. कोणती झाला सर.